नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने जे आपण नाजियासारखी व्हरायटी असेल किंवा बेलीसारखी व्हरायटी असेल की जिची आपण जानेवारी एंडिंग असेल किंवा फेब्रुवारीमध्ये जी काकडी पिकाची आपण लागवड करतो किंवा रोपं आणून लावतो, त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला कोणत्या ड्रेंचिंग केल्या पाहिजेत, त्याचबरोबर ज्यावेळी थंडी कमी येणार आहे किंवा थोड्याफार प्रमाणात थंडी आहे, त्याचबरोबर जे हाय टेम्परेचर असेल किंवा दमट वातावरण आहे, याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जी व्हायरसची समस्या किंवा जे रोगशोषक किडे असतील, लाल कोळी असेल, थ्रिप्स असेल, याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा आपल्या पिकामध्ये जाणवतो. मग त्याच्यामध्ये रोपं चांगल्या पद्धतीने उगवण होणे किंवा आपण प्लांटेशन केलं परंतु रोपं चांगल्या पद्धतीने सेट झाली, त्याच्यानंतर रोपं आकसणे किंवा पानांच्या वाट्या होणे, त्याचबरोबर शेंडा न निघणे, त्यामुळे आपल्याला प्रामुख्याने जे पाहिजे तसं उत्पादन हे घेता येत नाही. आता याच्यामध्ये आपण हे पाहू शकता, ही रोपं आपण बियांची टोकणी केली, त्याच्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण रोपं प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. बुडालगत निघणारा फुटवा असेल किंवा पानांची किपिंग क्वालिटी असेल, शेंडा असेल, चांगल्या पद्धतीने प्रत्येक पेऱ्यामधून आपणाला जी फूट आहे ती निघत आहे. तसेच कोणत्याही पद्धतीचा व्हायरस असेल किंवा पानं आकसणे किंवा शेंड्यामध्ये जो पिवळ्या पद्धतीचा थ्रिप्स जाणवतो तो कोणताही जाणवत नाही. आता याला आपण कोणताही अतिरिक्त खर्च किंवा वारंवार फवारणे असतील, वारंवार खतांची ॲप्लिकेशन हे दिलेले नाहीत. ज्यावेळी आपण टोकणी केली त्याच्यानंतर 12-13 दिवसानंतर चांगल्या पद्धतीनं रोपांची उगवण झाली. कुठे जर रोपांची उगवण झालेली नाही तिथं आपण सांधवून घेतलं. त्याच्यानंतर पहिली ड्रेंचिंग केली की ज्याच्यामध्ये आपण कॅपिटल ॲग्रोचं स्प्राउट हे प्रति 15 लिटर 16 लिटरच्या पंपासाठी 50 ml, त्याच्यासोबत आपण ICL कंपनीची 750-7 ही 100 ग्रॅम व 22-3 15 ग्रॅम याची पहिली ड्रेंचिंग केली. त्याच्यानंतर एक 3 ते 4 दिवस गॅप दिला. 3 ते 4 दिवसानंतर आपण दुसरी ड्रेंचिंग घेतली. मग त्याच्यामध्ये आपण ICL कंपनीचं ॲक्वामाराइन हे प्रतिपंपासाठी 40 ml, त्याच्यासोबत 19-19-19 ही खत प्रतिपंपासाठी 150 ग्रॅम व त्याच्यासोबत थायमेथॉक्झाम जो लिक्विड स्वरूपातील तुम्ही स्लेअर प्रो घेऊ शकता, क्रुझर घेऊ शकता किंवा टाटाचं ट्रॉट घेऊ शकता, हे आपण प्रतिपंपासाठी 40 ml अशी दुसरी ड्रेंचिंग केली. याला आपण 2 ड्रेंचिंग केलेले आहेत. 2 ड्रेंचिंगमध्ये तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने प्लॉट हा चांगला सेट झालेला आहे. कंटिन्यू शेंडा चालू आहे, चांगलं पानांची किपिंग क्वालिटीसुद्धा चांगली चालू आहे. त्याच्यानंतर आपण एक फवारणी केली. ज्यावेळी आपलं उगवण झाला त्याच्यानंतर प्लॉट हा बऱ्यापैकी एक 10 ते 15 दिवसाचा झाल्यानंतर आपण एक फवारणी केली, ज्याच्यामध्ये बेनिव्या हे प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 ml म्हणजे 15 लिटरच्या किंवा 16 लिटरच्या पंपासाठी तुम्ही 25 ml घेऊ शकता. त्याचा एक गच्च स्प्रे दिला की जे सुरुवातीला आपणाला नागाळे असेल, पांढरी माशी असेल, तुडतुडे असतील, याच्यावर चांगलं कंट्रोल मिळालं. ती फवारणी झाल्यानंतर आपण काल परवा आपण एक फवारणी केली की ज्याच्यामध्ये मिओथ्रिन हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ml, त्याच्यासोबत आपण चांगलं मिक्स मायक्रोन्यूटन हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम व M45 प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम ही फवारणी केली. आता याला 3 फवारणी झाले आहेत. ही दुसरी फवारणी झाली. त्याच्यानंतर आपण एक्झाडोस व एक्झाडोस व निमतेल याची एक फवारणी आपण 1-2 दिवसापूर्वी करून घेतलेली आहे. आता या 3 फवारण्यामध्ये तुम्ही प्लॉट पाहू शकता चांगल्या पद्धतीने सेट असेल किंवा चांगल्या पद्धतीने आपणाला पूर्ण प्लॉट हा सेट झालेला हा तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक पेऱ्यामधून चांगल्या पद्धतीने फुटवा निघत आहे, पानांची किपिंग क्वालिटी चांगली आहे, चांगल्या पद्धतीने ग्रीप किंवा जी ग्रोथ आहे ती चांगली आहे. मग याच्यामध्ये कोणताही अतिरिक्त खर्च करायची गरज नाही, वारंवार 2 दिवसानं 3 दिवसानं फवारणी करायची गरज नाही किंवा वारंवार खतांची ॲप्लिकेशनसुद्धा द्यायची गरज नाही. आता आपल्या त्या 2 ज्या ड्रेंचिंग झाल्या किंवा आळवण्या झाल्या त्याच्यानंतर आपण मायक्रोरायझा व गुळ याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन आपण त्याच्यानंतर एक दुसरी आळवणी झाल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर देऊन घेतलं व त्याच्यानंतर आपण काल 13-40-13 मॅग्नेशियम सल्फेट याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन 3 ते 4 दिवसापूर्वी दिलेलं आहे. आता आपण एक 1261-0 व त्याच्यासोबत सल्फर किंवा आपण तुम्ही 1261-0 सुद्धा वापरू शकता किंवा 1448-0 वापरू शकता. या 1448-0 वापरू शकता किंवा 1261-0. आपण 1261-0 व सल्फर याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन देणार आहे. त्याच्यानंतर प्रामुख्याने कॅल्शियमची लेवल असेल किंवा कॅल्शियमची मात्रता असेल, त्याचबरोबर मॅग्नेशियमची मात्रता असेल, तसेच जे प्रामुख्याने बऱ्याच शेतकऱ्यांना पुंग्या निघणं किंवा पानं ज्यावेळी प्लॉट पूर्ण फ्लॉवरिंग स्टेजला येतो किंवा जे आपणाला कळी पडायला चालू होते त्यावेळी वाकडी होणं, त्याच्यामध्ये आपण कॅल्शियमची मात्रा ही जर व्यवस्थित ठेवली चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झालेला हा पाहायला मिळणार आहे. व्हिडिओचा विषय म्हणजे कंटिन्यू तुम्ही अतिरिक्त खर्च करू नका. व्यवस्थित जर शेड्यूल ठेवलं किंवा व्यवस्थित पिकाला जे आवश्यक आहे किंवा कोणता रोग आलेला आहे किंवा कोणतं फवारणी घेणं गरजेचं आहे ते जर घेतलं तर कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप होऊ शकतो व कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पादन हे घेऊ शकतो. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.